तर असं हे लोकेशन आहे कराटेश्वर देवस्थान। समझा ना मैं जाना जब तुमने मुझसे कहा है संगीता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपला दिवस दुसरा आहे इकडे। तर आज आम्ही इकडे दिसतात का लोकेशन्स ते फिरणार आहोत। आता थोड्या वेळाने नाश्ता येईल, नाश्ता ऑर्डर केलेला आहे पोहे आणि उपीट, ते खाणार आणि निघणार मग पुढच्या लोकेशनला। तर आता मी निघालेलो आहे पुढच्या लोकेशनसाठी बाहेर। चला संकेत भाऊ। मित्रांनो, गणपतीपुळे गावामध्ये आलेलो आहे आता। इथं ते नाश्त्याला थांबलेले आहेत सगळेजण, परत एकदा नाश्ता करायला लागलेत, मिसळ खायला लागलेत। पण मला मिसळ नाही खायची म्हणून मी आजूबाजूला फिरतोय, दुकान बघतोय काय काय आहे इकडे। थोडं बॅक पेन झालेलं होतं, त्यामुळं कटिंगच्या दुकानात विचारलं जाऊन मसाज भेटते का। आता खाऊन घेतो सँडविच आणि मग बघू, वेळ भेटलं तर मसाजला जाणार। तर इथं आंबट गोड म्हणून आहे, तिथं सांगितलेलं आहे सँडविच। मस्तपैकी सँडविच खातो इथं थांबून। आयटम बरेच आहेत, सँडविच आहे, पिझ्झा आहे, फ्रेंच फ्राईज आहे, खाणार आता। छान आहे टेस्ट, मस्त आहे। सध्या माहिती घेणं चालू आहे, कुठं कुठं लोकेशन आहे जवळपास, तर ते जाऊन एक्सप्लोअर करणार आहे अजून। तर असं हे लोकेशन आहे इकडं। तर आता मी इथे कुठं तरी आलेलो आहे, हिडन प्लेस आहे असं म्हणतोय संकेत। मंदिर दिसतंय बघा, हे एकदम या साईडला पाहिलं तर फुल हॉररवाला फील येतोय, रात्री आलं तर फुल डेंजर। श्री कराटेश्वर देवस्थान नांदीवड जयगडच्या इथं हे लोकेशन आहे। तर आता आम्ही इथून निघालो आहोत खाली, चप्पल इथेच काढतोय। कदाचित हे त्यावेळेस जे मंदिर सांभाळणारे पुजारी असतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी केलेलं आहे। मंदिरात दर्शन घेऊन आता मी निघालेलो आहे खाली। मस्त बघा,
तेरा। मस्तपैकी निवांत रिलॅक्सेशन करून आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला जायचा प्लॅन करतोय। बघूया आता कुठे जायचं, कुठे संकेत भाऊन येतात आमचे, तर गेलं की तुम्हाला दाखवतो तिकडे। तर घरी जाऊन आता आम्ही चेंज वगैरे केलेलं आहे मस्तपैकी आणि आलेलो आहे इथे बीचला। आता बीचमध्ये मजा मस्ती काढण्यास मला तर वाटले बीचला घेऊनच येणार नाही, पण नशिबाने आलेलो आहे आम्ही बीचला। आणि इकडे स्कुबा डायव्हिंग पण पाहू शकता, दाखवतो तुम्हाला। 15 मिनिटाची आहे 1000 रुपये आणि अर्धा तासाची आहेत 1500 रुपये। काय दिसत थांबा, स्कुबा डायव्हिंग आहे, डीप सी डायव्हिंग आहे, सनसेट बोटिंग, कियाकिंग, बोट पार्टी, डॉल्फिन सफारी, सगळे एवढ्या गोष्टी। हे बघा कॉन्टॅक्ट नंबर। आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता बीचला। एवढं छान बीच वरती फक्त मी एकटाच दिसतोय, कोणच नाही आजूबाजूला। मला गाणं सुचतंय, मैं समझा ना मैं जाना जब तुमने मुझसे कहा है संगीता। मगर फिर भाऊ क्रिकेटचं हे तयार करतोय, बांबू भेटला आहे त्याला, मजबूत मस्त बांबू भेटलेला आहे। मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सनोरिटा। तुम्हाला दाखवत आहे कसे मजा करतायत। दूर से तुम दोघं जे दिसत आहेत ते आमचेच गावलेले जे संकेत भाऊ गेलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी 3 सावल्या चाललेल्या आहेत। आता ह्याच्यावरती विषय होणार आहे, सॉरी ये कुस्तीचा सामना। तुम्ही पाहू शकता, दाखवतो तुम्हाला जवळून। मस्तपैकी क्रिकेटचा सामना चालू आहे। थोड्या वेळात आम्ही पण त्यांच्यामध्ये जाऊन सामील होतो क्रिकेट खेळायला। आता तर सध्या मजा मस्ती चालू आहे तिकडे, मी पण सामील होतो तिकडे। चला बाय बाय। तर आता निघालेलो आहोत आम्ही स्कुबा करायला, कोणच येत नाही, एकटाच चालू आहे मी। फर्स्ट बार है, पहली बार है ना सबका। ओके, हम लोग पानी के नीचे मुंह से बात नहीं करेंगे, क्योंकि पानी के नीचे मुंह से बात नहीं कर सकते। ओके, हमारे पास 4 प्रकार का हैंड सिग्नल है जो मैं बताने जा रहा हूँ, उसको ध्यान सुनो। जहाँ नहीं समझ में आएगा पूछेंगे, मैं फिर बताऊंगा, ठीक है। ये हमारा ओके है। पानी के नीचे अच्छा लग रहा है, रिप्लाई वैसे आना चाहिए। गाइड आपसे हर पल पूछता रहेगा ओके हो क्या, आप सबको ऐसे दिखाना है। गाइड पूछेगा कैसे, हर पल आप सामने गाइड ऐसा करता रहेगा, आप सब ओके हो क्या ऐसा दिखाएगा, कोई दिक्कत नहीं है। अच्छा लग रहा है, रिप्लाई वैसे आना चाहिए। ओके, ये नाट ओके। नाट ओके बोलो तो प्रॉब्लम किधर है, कान में, आँख में, मुंह में, नाक में, पॉइंट आउट करेंगे, ऐसा इशारा करेंगे। अगर सॉल्व करने लग रहा है करूँगा, नहीं तो आप ऐसा दिखाएंगे, मैं आपको 1 सेकंड में ऊपर लेकर आ जाऊँगा। ऐसा करोगे मैं नीचे लेकर जाऊँगा डीप में। ओके, नाट ओके। अप एंड डाउन, हाथ पैर नहीं चलाना है, स्विमिंग नहीं करनी किसी को। इन आउट मुंह से करना है, मुंह से सांस खींचना है, मुंह से सांस छोड़ना है। ओके, गाइड रहेंगे साथ में, पकड़ के लेकर जाएंगे, पकड़ के लेकर आएंगे। कोई दिक्कत है तो हैंड सिग्नल यूज करो, ठीक है। ओके ना। जब कल कैसे करेंगे, मुंह से लंबा सांस खींचेंगे, मुंह में हवा होल्ड रखेंगे, नाक को दबाएंगे, हवे का पे नाक में ही छोड़ेंगे ना तो कान से एयर निकलेगा, पिट पुट का ऐसा आवाज आएगा। कब करना है, जब कान दर्द करेगा तो करना है। एक बार ट्राई करो सब लोग। मुंह से लंबा सांस खींचो, मुंह में हवा होल्ड रखो, नाक दबाइए, नाक पे ही छोड़ो। हुआ ना।
कब करना है? जब कान दर्द करेगा तो करना है। कब करेगा? 10 से 12 फीट जब प्लस होने लगेंगे ना, डीप में जाने लगेंगे तो कान में प्रेशर आएगा। तो एक चीज़ करना है, ठीक है? हाथ पैर नहीं चलानी है, किसी को रिलैक्स रहना है। ओके, तो डाउट किसी को कहीं पे नहीं ना? ओके। Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आपले फुल गरम गरम लागते मित्रांनो. मस्तपैकी स्कूबा करून आलेलो आहे. मस्त मजा आली, एक नंबर वाटलं. बेस्ट एक्सपिरियन्स. मासे बिशे दिसत होते, दगड पण दिसत होतं, पण जास्त डीप नाही. 20 फुटावर नेलं वाटतं. तर चला बिल करतो. तर मस्तपैकी आवरून आता आम्ही आलेलो आहे रत्नागिरी सिटीमध्ये. तुम्ही पाहू शकता. आता भूक लागली म्हणून थोडी पाणीपुरी खावी म्हटली, नंतर थोडं जेवण करायचं आहे. अजून 2-3 लोकेशन आम्हाला एक्सप्लोअर करायचे. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत इकडे थिवा पॅलेसला. इकडं काहीतरी 3D शो पण आहे मल्टीमीडिया. 50 रुपये आहे मोठ्यांसाठी, 20 रुपये आहे छोट्यांसाठी. आम्ही आता थिवा पॅलेसला वेट करतोय. मला पब्लिक बरंच आहे. 8 वाजता चालू होईल, अजून 10 मिनटं आहेत. तुम्हाला दाखवतो पॅलेस. तर हा आहे थिवा पॅलेस. मी समुद्र, हो तोच समुद्र जो तुम्ही शतकानुशतक पाहत आहात. कोकणच्या दक्षिणोत्तर 720 किलोमीटर पर्यंत मी पसरलेलो आहे. तर थिवा पॅलेसवरून आता आपण आलेलो तिथे राजमाता जिजामाता उद्यानला. किती तिकीट आहे पर पर्सन? 5 ते 12 वर्षापर्यंत 5 रुपये, 12च्या पुढे 10 रुपये. तर मित्रांनो 8:30 पर्यंतच आहे, बंद झालेला आहे. उशीर झालेला आहे आम्हाला. तर आता परतीचा प्रवास. जाताना काहीतरी जेवण करणार त्या बेंटेनच्या गाड्या. निघालो आता परत. छान होता, पण 3D शो छान होता. सगळे जे कोकणातले लोक आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलाय, तर त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली. चांगले. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांची मूर्ती आहे, आणि तिकडे जी मोठी मूर्ती आहे ती संभाजी महाराजांची मूर्ती आहे. खूपच छान लाइटिंग केलेली आहे. आणि चला आता थोड्या वेळाने जेवायला बसलो की तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो शिमग्याची इथं पालखी गेली होती, त्यामुळे बघा आजूबाजूला लाइटिंग वगैरे केलेली आहे छान. शिमगा
दंगा चालू आहे सध्या कोकणामध्ये. तर बघा आता मुकेत भाऊ गाणं म्हणतात आमच्या दाराशी आहे शिमगा. बस लय लांबपासून लाइटिंग चालू आहे. सगळ्यांनी गावात म्हणा किंवा घराघरात लाइटिंग केलेली आहे. खूप छान सण असा तर असतात कोकणात. सण मस्त साजरा करतात. दर्या सारंग या छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही बसतोय. व्हेज खाणार आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. आज शनिवार असल्यामुळे आम्ही पूर्ण व्हेजचा प्लॅन केलेला आहे. तर व्हेज खाणार आहे आज आम्ही छानपैकी. तर पनीरची भाजी, भेंडीची भाजी, अख्खा मसूर, आमरस मस्तपैकी मागवलेला आहे. आधी आमरस कसं आहे, मस्त घट्टपैकी आमरस आहे, पाहू शकता. एक नंबर भाई, एक नंबर आमरस आहे. तर चला जेवण करतो. 2 वाजलेले आहेत. तर 2 वाजता आम्ही कोकणातल्या भीतीदायक रस्त्याने चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकता अक्षरवरती अशी. अजून तुम्हाला सांगायची गोष्ट महत्त्वाची की आत्ताच आम्ही रस्त्याने मूत्रविसर्जन केलेलं आहे एका चिंचेच्या झाडाखाली. तर जे सुद्धा म्हणतात हे समोर काय, हे समोर काय, तर ते गाडी चाललेली. तुम्ही मित्रांनो पाहू शकता. काल रात्री पण सेम झालं. जेवण केलं, येताना फुलभुताचे किस्से, फुलांचा रस्ता. रात्री 12:30-1 वाजल्या होते आय थिंक. फुलभुताचे किस्से, घरी आलो फुल किस्से चालू. 2 वाजले झोपायला. सगळ्यांना फुल भीती घातली होती मी किस्से सांगू. तर असंच मजा करत आम्ही रात्री झोपून गेलो.